नमस्कार. पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या मुलांसाठी एक आनंदाची बात. तुम्हाला पुन्हा एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे वनरक्षक भरतीच्या जागा 966 पदांची त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. रिक्त जागा आहेत. पात्रता काय वनरक्षक भरती जशी तुमची पोलीस भरतीला पात्रता फक्त 12वी पास आहे, तीच वनरक्षक भरतीला पात्रता आहे. अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे. तुम्हाला इंग्रजी नाही पोलीस भरतीला, वनरक्षक भरतीला इंग्रजी आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे. सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया की अभ्यासक्रम, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, वनरक्षक भरतीचं ग्राउंड किती आहे, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. पोलीस भरतीला अगोदर ग्राउंड होतं, वनरक्षक भरतीला अगोदर लेखी परीक्षा होती. हा दोन्हीतला फरक आहे. इंग्रजी विषय पोलीस भरतीला नाहीये, वनरक्षक भरतीला आहे. निगेटिव्ह सिस्टीम पोलीस भरतीला नाहीये, वनरक्षक भरतीला आहे. ज्यांची 12वी पास असेल असे सगळेजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. सुरुवातीला लेखी पेपर असतो आणि त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड असतं. सविस्तर संपूर्ण माहिती पाहण्याअगोदर चॅनल नवीन आहेत, पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ओके चल, आता नेमकं या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, वनरक्षक भरती 2026. यामध्ये काही गोष्टी पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. कोणकोणत्या गोष्टी? नंबर 1, पात्रता. कोण फॉर्म भरू शकतं पात्रतामध्ये? तर ज्याची 12वी पास असेल असा कुणीही मुलगा असेल, मुलगी असेल, वनरक्षक भरतीला फॉर्म भरू शकतो. याची निवड पद्धत कशी आहे? तर 3 टप्पे आहे. तुमची लेखी परीक्षा आहे, ग्राउंड आहे, ठीक आहे. परीक्षा पॅटर्न कसा आहे, सिलेबस कुठला आहे, त्याचा अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता, कोण फॉर्म भरू शकतो, ज्याची उंची किती आहे, मुलगा असेल मुलगी असेल, वयमर्यादा किती, वय वर्ष त्या ठिकाणी आहे. त्यानंतर याला वेतन किती आहे, पगार किती आहे आणि याची जाहिरात कधी येणार, या सगळ्या गोष्टीची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ सगळ्या पोलीस भरती करणार असतील किंवा 12वी पास असतील सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण ग्राउंड अगोदर नाहीये. शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 12वी पास आहे, एवढीच. तुमची SSC म्हणजे 12वी परीक्षा पास असावी, टक्केवारीचं देणं घेणं नाही, किती टक्केवारी असू द्या. ओके. कम्प्युटर MSc IT कंपल्सरी नाही, लागल्याच्या नंतर 2 वर्षात तुम्हाला ती द्यायची. त्यानंतर वनरक्षक भरतीची बघा, सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये दिलेले आहेत. मागच्या वेळेस झालेले वनरक्षक भरतीचे सगळे प्रश्न किती पेजेसचे? तर साधारणतः एक 340 प्लस पेजची PDF आहे. त्यासोबत तुम्हाला जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहे. आणि फीस किती आहे? फक्त 49 रुपये. वनरक्षक भरती फीस किती? फक्त 49 रुपये फीस ठेवलेली आहे. टेस्ट सिरीज आहे. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, हा लोगो दिसतो तुम्हाला कोपऱ्यात. प्ले स्टोरला जायचं किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे. डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं, पेड कोर्सेसमध्ये यायचं. टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, तिथं वनरक्षक भरतीची तुम्हाला टेस्ट सिरीज दिसेल. किंवा मराठीमध्ये या प्रकारचे श्री अकॅडमी टाका. काय प्रश्न असतील तर हा नंबर आहे 9552629563 ला तुम्ही संपर्क करू शकता. पुढचं झालं टेस्ट सिरीज. आता निवड प्रक्रिया. तुमचे त्या ठिकाणी निवड प्रक्रियाचे टप्पे बघा, एक 3 टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया असते. नंबर 1, तुमचा ऑनलाईन पेपर होतो. ऑनलाईन पेपरला मागच्या TCS ने घेतलेला आहे. तर 60 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 60 प्रश्न, 120 गुण. एक प्रश्नाला 2 गुण आहे. 60 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि या 60 प्रश्नाला 120 गुण असतात. आणि तुम्हाला वेळ हा 90 मिनिटाचा वेळ असतो. हा तुमचा पेपर. मग या पेपरवर तुमचं मेरिट कट ऑफ लागतं. कट ऑफ लागल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी असते आणि शारीरिक चाचणी आणि तुमची लेखी पेपर, या दोघांचं शारीरिक लेखी पेपर 120चा, शारीरिक चाचणी 80ची, असे टोटल 200ची तुमचं असतं. आणि या दोन्ही तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि फायनल सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुमचं कागदपत्र पडताळणी असते. या कागदपत्र पडताळणीमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट असावेत. कास्टनुसार असतील, जे काय तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट लावलेले आहेत ते सगळे असावे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा, परीक्षेचा नमुना कसा आहे? तर 60 प्रश्न 120 मार्कला असतात. त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिलाय तो म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम असते. निगेटिव्ह मार्किंग असते. एका प्रश्नाला एक प्रश्न जर चुकला, बघा लक्षात ठेवा वनरक्षक, एक प्रश्न चुकला तर 0. त्या ठिकाणी 25 मार्क तुमचे वजा होतात. 0.25 मार्क काय होतात? वजा होतात. आणि 4 जर प्रश्न चुकले तर एक प्रश्न त्यातून मायनस होतो. त्यामुळे वनरक्षक भरतीला मायनस सिस्टीम आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. लवकरच तुमची जाहिरात येणार. सिलेबस काय आहे? तर बघा इथं अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे. सेम हाच अभ्यासक्रम आहे. तुम्हाला पोलीस भरतीला मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी सुद्धा आहे. फक्त इंग्रजी नाही, इथं इंग्रजी वेगळं आहे. तुम्हाला 15 प्रश्न, सगळ्यांचे 15 प्रश्न आहेत. बघा तुम्ही जर पाहिलं असेल
तर इथं 15 प्रश्न इंग्रजीचे आहेत, 15 प्रश्न 30 गुण, मराठीचे 15 प्रश्न 30 गुण आहेत, त्यानंतर सामान्यांचे 15 प्रश्न 30 गुण आहेत आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुण असे टोटल तुमचे एकूण 60 प्रश्न आहेत आणि 120 मार्क आहे. इथं तुमचं कट ऑफ मागच्या साधारणतः तुम्हाला 120 पैकी अनेक जण आहेत, कारण इथं ग्राउंड नसल्यामुळे सुरुवातीला लेखी परीक्षा आहे. एमपीएससी करणारे असेल, इतर सगळे सरळ सेवा करणार असेल, बँकिंग करणार असेल, सगळे तुमचा हा पेपर देतात. चांगले मार्क, त्यामुळे तयारी आतापासूनच करा. आपली टेस्ट सिरीज घ्या, कारण मागचे झालेले टीसीएसचे सगळे प्रश्न तिथे दिले. तुम्हाला प्रश्न कसे येतात ते पण त्या ठिकाणी कळून जाईल. त्यानंतर शारीरिक पात्रता. आता कोण फॉर्म भरू शकतं, तर तिथं शारीरिक पात्रता दिलेली आहे, उंची दिलेली आहे तुमची. तर बघा, मुलगा असेल इथं पुरुष दिलेला आहे, उमेदवाराच्या खाली उंची, छाती, वजन दिले. पुरुष असेल तर 163 सेंटीमीटर उंची चालते, 163 सेंटीमीटर असेल तरी चालतं. महिला असेल तर 150 सेंटीमीटर उंची असेल तरी चालते. 150 सेंटीमीटर महिलांना उंची आहे, पुरुषांना 163 आहे. मग छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे पुरुषांसाठी. त्यानंतर वजन किलोग्राम मध्ये वैद्यकीय मापानुसार उंची आणि योग्य प्रमाणात वजन असावं. वैद्यकीय मापानुसार उंची आणि योग्य प्रमाणात वजन त्या ठिकाणी असावं. आता इथं अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालील प्रमाणे आता तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे एसटी कास्ट मध्ये आहात, तर किमान तुमची उंची मुलांसाठी 152.50 सेंटीमीटर दिली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं महिलांसाठी 145 सेंटीमीटर सेम आहे. इकडं 79 सेंटीमीटर न फुगवता पाहिजे, 5 सेंटीमीटर फुगवली पाहिजे सेम. फक्त वयामध्ये याच्यामध्ये उंचीमध्ये अनुसूचित जमाती जे कोणी असतील उमेदवार त्यांना सूट दिलेली, मुलगा असेल मुलगी असेल. त्यानंतर वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष ओपनवाल्यांसाठी आणि जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येत ओपन असतील तर. वय तुम्ही मागासवर्गीय आहात, अनाथ आहात, आर्थिक दुर्बळ घटक आहात, तर तुमचं कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. खेळाडू आहे ओपन खेळाडू 18 ते 32, कास्टवाला खेळाडू सुद्धा 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतो. त्यानंतर माजी सैनिक आहे ओपन माजी सैनिक 18 कमीत कमी, जास्तीत जास्त 27 वर्ष प्लस सैनिकी सेवेचा त्यांचा कालावधी प्लस 3 वर्ष हा त्यांचा त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी सेम कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 32 वर्ष प्लस सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष ही वयाची अट आहे. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर 18 ते 45 वर्ष, भूकंपग्रस्त असाल 18 ते 45 वर्ष. फक्त पदवीधर अंशकालीन जे काही उमेदवार असणार आहे त्यांचं कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 55 वर्ष वयापर्यंत त्यांना फॉर्म भरता येतोय. रोजंदारी मंजूर असेल तरीही तो 55 वर्षापर्यंत या वनरक्षक भरतीचा फॉर्म भरतो. वेतन पगार किती आहे वनरक्षकला, तर बेसिक वेतन तुमचं S7 चा स्केल आहे, म्हणजे 21,700 ते 69,100, म्हणजे साधारणतः तुम्हाला सुरुवातीला एक 32,000 ते 31 ते 32 33 पर्यंत तुम्हाला सुरुवातीला पेमेंट तुमच्या हातात येईल. आता इथं तुमचं ग्राउंड आहे, तर ग्राउंडला जर पाहिलं असेल तर महिला उमेदवार 3 किलोमीटर धावण्यासाठी एकूण गुण तुम्हाला 80 गुण दिलेले आहे. मग 80 गुणामध्ये इथं दिलेला आहे 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर आल्या तुम्ही 3 किलोमीटर तर 80 पैकी 80 मार्क आहे. तुम्ही 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु 13 मिनिट पेक्षा कमी कालावधीत आला तुम्हाला 70 मार्क आहे. हे संपूर्ण डिटेल तुमच्या मार्काचं दिलेलं आहे. टेलिग्रामला जॉईन करा, ही जशाल तसं स्क्रीनशॉट पाठवून देतो. त्यानंतर पुरुष मुलांचं जर पाहिलं असेल तर बघा 5 किलोमीटर अंतर धावण्यासाठी त्यांना 80 गुण दिलेले आहेत. 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी अंतर जो कुठला मुलगा धावेल त्याला 80 पैकी 80 मार्क आहे. 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिटापेक्षा कमी कालावधी असेल तर 70 मार्क. आणि इथंच मुलांचे मार्क जास्त प्रमाणामध्ये कटतात, साधारणतः इथपर्यंत मुलं येतात बघा. जे रेग्युलर आर्मीची तयारी करतायत पोलीस भरती, तर 21 मिनिटं 22 23 24. बाकी जे जनरल आहेत ते साधारणतः एक 25 मिनिटं 24 मिनिटं 24-25 मिनिटांमध्ये येतात, म्हणजे 25 ते 20 मार्क हे सरासरी अनेक मुलांना गुण असतात, याच्यावर जास्त मुलं नसतात. पण इथं जे पोलीस भरती का त्यांचं 1600 चांगलं आहे,
ते सुद्धा 5 किलोमीटरला चांगले मार्क घेतात. अनेक जण 60 मार्क घेतात, 50 घेतात. ठीक आहे, या मार्कामध्ये सुद्धा आहे. काही जण आउट ऑफ सुद्धा मार्क घेतात. पण तुरळक आहे. हे तुमचं त्या ठिकाणी डिटेल सगळी माहिती दिलेली आहे. यासारखे तुम्हाला प्रश्न विचारतात ते आपण घेणार आहोत, काळजी करू नका. तर फक्त 49 रुपयामध्ये टेस्ट सिरीज म्हणजे ई बुक आहे. तुमचे मागचे झालेले सगळेचे सगळे प्रश्न तिथे दिलेले आहेत. साधारणतः 240 पेजची ती PDF आहे, ती घेऊन टाका. आपलं श्री अकॅडमीचे ॲप आहे असं सर्च करा, किंवा हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची लिंक दिली, किंवा आपल्या व्हॉट्सअपचा नंबर सेव्ह करा गोविंद नबल सर नावाने आणि हाय पाठवा. वनरक्षक भरती म्हणून तुम्हाला आपल्या ॲपची लिंक पाठवली जाईल. ठीक आहे, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा, कारण महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये सगळ्यात मोठी भरती असणार. 2026 सगळ्या जागा येणार. ओके, थांबतो.